SITच नाहीये मुळात. एका व्यक्तीची देखरेखीसाठी नेमणूक केलेली आहे. SIT नेमलेली नाही शासनाने. त्यामुळे आम्हाला तेजस्वी सातपुतेंशी वैयक्तिक काही घेणं देणं नाही. आम्हाला त्यांच्यावर काही आक्षेप नाहीत. पण एकाच व्यक्तीच्या हातात तपास देणं ही मोनोपोली असू शकते. जेव्हा 3-4 अधिकारी एकत्रित येतात तेव्हा एकमेकांवर एक चेक राहतो, कंट्रोल राहतो, सबब. आणि त्यातही जर पोलीस अधिकाऱ्यांवरच एवढे आरोप असतील तर पोलिसांकरवी तपास करण्यात काही अर्थच नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने सेवानिवृत्त जजेसची एक चौकशी समिती नेमावी. जशी समिती अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी नेमली होती किंवा सोमनाथ सूर्यवंशी कस्टडियल डेथ प्रकरणी नेमली होती त्या प्रकारची ती चौकशी असावी. यासाठीचा लढा असेल. रिट पिटिशन आम्ही दाखल करू. जे सातारचे SP आहेत तुषार दोशी त्यांच्यावर तुम्ही वारंवार संशय व्यक्त करताय. काल देखील तुम्ही म्हणताय की खांबे जे आहेत ते अतिशय ऍटिट्यूड वाले होते, त्यांना काही सांगता आलं नाही किंवा त्यांच्या हातात काही नाहीये. पोलीस या प्रकरणात काहीतरी चुकीचं करण्याचा प्रयत्न करतायत का असं वाटतंय का तुम्हाला? दादा काहीच खोटं बोलत नाही हो. हे अश्विनी बिद्रेचे केस आहे. हे निकालपत्र आहे. एवढं आहे. ह्याच्यातलं आता काय काय द्यायचं मी आणि कसं कसं द्यायचं आरोपींना पोलीस ऐका ना. ह्याच्यामध्ये 16 पानी एक जबाब आहे अश्विनी बिद्रेच्या नवऱ्याचा. आणि त्यात तो म्हणतो की प्रशांत जोशी हा अत्यंत बायस्ड माणूस आहे आणि या माणसाकडे माझा जबाबच मी नोंदवणार नाही. सॉरी, तुषार दोशी हा अत्यंत बायस्ड माणूस आहे. कारण तेव्हा ते तिकडे क्राईम इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होते अश्विनी बिद्रेच्या केसमध्ये. आणि तो सांगतो की माझा विश्वास नाहीये यांच्यावर, हे अत्यंत पक्षपाती आहेत, यांच्याकडून तपास होऊच शकत नाही. विशेष त्यांनी जे 1, 2, 3, 4 मुद्दे दिलेत ना, त्या मुद्द्यात हाही मुद्दा दिलाय की कुठेतरी तो काय गायनाचा कार्यक्रम होता फडणवीस मॅडमांचा, अमृता मॅडमांचा, त्याही वेळेला जे काही अधिकारी होते त्याच्यामध्ये तो कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये त्यातही तुषार दोशी होते. मी हे पेपर घेऊन बोलते हो दादा, मी असंच बोलत नाहीये. मी काय कॉप्या करून पास झाले का राव? मी गोल्ड मेडलिस्ट आहे हो. हा, युनिव्हर्सिटीचे गोल्ड मेडलिस्ट आहे मी अभ्यास करून सांगायला लागले तुम्हाला, जीव तोडून सांगते. बरं आमचं काही घेणं देणं आहे का? काय त्यांनी माझा बांध कोरलाय का मी त्यांचा बांध कोरलाय? मुद्दा एवढाच आहे की तपास निष्पक्ष व्हावा. पोलीस दबावाखाली आहेत. मी परत रणजित नाईक निंबाळकरांना आपल्या माध्यमातून निरोप देते की आपण या माझ्या मदतीला, आपण माझ्या मदतीला या, आपण माझी मदत करा आणि 6 लोकांवर आरोपपत्र दाखल करा. चला, मी मान्य करते की शिंदे आणि नागटिळक आपले PA नाहीत, ते कुठल्या तरी परग्रहावरच्या खासदाराचे PA आहेत. त्या परग्रहावरच्या खासदाराचा PA असणारा शिंदे आणि नागटिळक त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यासाठी आपण या. राहिला प्रश्न नार्को टेस्ट आणि ते काय लाई डिटेक्टर वगैरेचा, तर दादा एनी टाइम, ऍट एनी टाइम, ऍट युअर सर्व्हिस. हे सगळे डॉक्युमेंट घेऊन हेच वाक्य त्यांनी काल बोललं असतं तर तुम्ही हे सगळं डॉक्युमेंट देवीचं गाणं लावून म्हणजे हे काय समर्थन? ऐकावं दादा, हे